घुसलेल्या संशयितांच्या पार्श्वभूमीवर एक कारवाई झाली आणि पनवेलमधनं तपासासाठी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। गणेश, काय अपडेट्स आहेत? कधी नेमकं ताब्यात घेण्यात आलं या ठिकाणी? अश्विन, आज दुपारची घटना आहे। यामध्ये अद्याप पॅनिक करण्यासारखं नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे, कारण पोलिसांचे जे सर्च ऑपरेशन आणि इतर काम जे आहे ते सुरू होतं आणि त्यावेळेलाच पनवेलच्या इथं जे आहे पनवेलमध्ये एका ठिकाणावर या तिघांवर ह्या पोलिसांची नजर गेली। त्यांच्याकडे बॅग होते, त्यामध्ये काही मिलिटरीचे ड्रेस होते असंही सांगण्यात येतंय। पण हेच ते संशयित आहेत का किंवा यांचा काही समावेश आहे का याबद्दल कोणतीही माहिती अद्याप कन्फर्म झालेली नाही। म्हणून पॅनिक करण्यासारखं काही नाही, पण पोलीस आपली कारवाई करताय। पोलीस याबद्दल पूर्ण माहिती घेते की कोण होते आणि जी विचारपूस किंवा चौकशी जी आहे त्या तिघांकडनं करण्यात अद्याप सुरू आहे। पोलीस करत आहेत आणि पनवेल इथं यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि यांचा या उरण प्रकरणाशी काय संबंध आहे का किंवा हेच ते लोक होते का किंवा यांचा काही अतिरेकी संघटनेशी संबंध आहे का, संशयित आहेत का, याबद्दल दुजोरा अजून दिलेला नाही पोलिसांनी आणि पोलीस यांच्याकडनं चौकशी करते। अद्याप पॅनिक करण्यासारखं काही नाही। गणेश, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।